अचलपूर येथील तहसील पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते। तहसीलदार मनीष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्राहकांचे हक्क, संरक्षण आणि कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट रुपेश बाजपेयी यांनी तरुणांना जागरूक ग्राहक होण्याचे आवाहन केले। पुरवठा अधिकारी राहुल केदारे यांनी गॅस सिलेंडर आणि पेट्रोल पंपावरील समस्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले। यावेळी नायब तहसीलदार साहेबराव दामोदर, लीलाधर शेवतकर, गौरव दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमातून ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी सजग राहण्याचा संदेश देण्यात आला। गेल्या 5-6 वर्षापासून मी या ग्राहक संघटनेसोबत जुडलेलो आहे। सुरुवातीला जेव्हा तहसील कार्यालयापासून आपण हे काम करत आलेलो आहे, तर ग्राहक कल्याण परिषद, कधी याच्या अगोदर देशमुख सर सोबत काम, मागच्या वर्षी राहुल केदारे सर आले, त्याच्यानंतर ह्या वर्षी बरेचशा अजून संघटनेचे जुळल्या की ग्राहक पंचायत मागच्या वर्षी भावळकर ताई होत्या, ह्या वर्षी अजून कमल केजरीवाल आले। तो अच्छा लगा है देखकर कि नई मंजिल है, नया इरादा है, लोग बढ़ते गए, कारवां बढ़ते गया। लेकिन अब क्या है कि संगठन से जो जुड़ने वाले लोग हैं उनकी भी कुछ जवाबदारी है। जैसे कि हम लोग हैं, केजरीवाल जी है, भावलकर ताई है, मैं हूँ, गौरव दीक्षित है, शेवतकर काका है, तो इनकी समाज का जो दायित्व है वो यहाँ पहचानना चाहिए। अब अधिकतर ये होता है कि ग्राहक संगठन में जो काम करने वाले लोग होते हैं वो व्यापारी होते हैं। शायद कुछ लोगों को बुरा लगे या लगे, लेकिन वो व्यापारी होते हैं। मेरा ये मानना है कि वहाँ सामाजिक लोगों ने आना चाहिए जिनको समाज के प्रति ज्यादा रुचि है। म्हणजे त्यांनी नियमित चक्रा मारल्या पाहिजे। पुरवठा अधिकारी सर मग अर्ज दे लोकांच्या सह्या घेऊन, कारण ह्या गोष्टी आपल्या शहराला पुढे जिल्हा बनवायचा आहे, जिल्हा होणार, ह्या सुविधा लागणार आणि ह्या सुविधांसाठी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। अशा मग बाकीच्या बरेच समस्या, एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी, सरांचं काम नाही पण ग्राहक म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे। डिवायडर तुम्ही पाहत असणार अचल परतवाडा रोडचं, सकाळी 6 ते 7 वाजता तुम्ही जा, काही मुलं तुम्हाला डिवायडर वरचे रेडियमचे ग्लासेस तोडताना दिसणार। तुम्ही निरीक्षण करा बारकाईनं। तुम्ही पण ग्राहक आहात, कारण तुम्ही टॅक्स दिला नगरपालिकेला, तुम्ही का नाही बनवणारे, तुमच्या शहराची दूरदर्शा कोण करून आला। हे फक्त राहुल सरचं कर्तव्य नाही, हे तुमचंही कर्तव्य आहे की तुम्ही जाऊन सरांना सांगा। आणि पुरवठा अधिकारीला एकच काम नाही आहे, त्याच्या आपल्याला वाटते की त्याची एकच मर्यादा बस धान्य पाहणं, नाही, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे कर्तव्य आहे, त्याची जाणीव तुम्ही करून देऊ शकता, त्यांना तुमचे प्रश्न मांडू शकता। संघटना तर आहेच, पण संघटना केव्हा मजबूत होणार, जेव्हा लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होणार। आणि मला वाटते जेव्हा जबाबदारीची जाणीव होऊन जाणार तेव्हाच खरा राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा होऊ शकतो। तर एवढं बोलून मी सांगतो की इथे आलेले लोक, सरांना मी मागे विनंती केली होती की एक वेळेस आपण हा कार्यक्रम महाविद्यालय स्तरावर घेऊ, म्हणजे सगळे अधिकारी तिथं बोलू, एखादा बँकेचा मॅनेजर, एखाद्या बँकेत जो ऑडमॅन पर्सन असतो तो, त्याचप्रमाणे सर तर असतीलच, एखाद्या गॅस एजन्सीचा जो व्यवस्थापक आहे तो, असे 4-5 लोक असले की त्यांना फेस विल गेट बेटर परफॉर्मन्स थ्रू आउट अवर ऑर्गनायझेशन। आणि परत एक वेळा मी तहसील कार्यालयाचे, आपले पुरवठा अधिकाऱ्यांचे एक वेळा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी इथे हा कार्यक्रम आयोजित करून आणला। आणि पुढच्या वेळेस हा कार्यक्रम आपण लोकांसाठी, लोकांना जागृतीसाठी अजून मोठ्या प्रमाणात घेऊ। धन्यवाद। रुपेश बाजपेयी सह पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।